नमस्कार सन्माननीय निराधार बांधवांनो आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं शासकीय योजना या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलचे एकच ब्रीद वाक्य आहे, खरी माहिती, अधिकृत माहिती आणि तीही पुराव्यासहित। फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, 5 तारखेची डेडलाईन उलटून गेली आहे, पण अजूनही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा झालेली नाही। पोर्टलवर मेसेज येऊनही हे पैसे का रखडले? तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि पुराव्यासहित उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती गोंधळ निर्माण करू शकते। सर्वात आधी आपण पुराव्याबद्दल बोलूया। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अधिकृत वेबसाईट sasmahit.org या वेबसाईटवर 5 फेब्रुवारीला एक मेसेज आला होता। त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की 5 फेब्रुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत डीबीटी पोर्टल देखभालीसाठी आणि लाभ वितरणाच्या प्रक्रियेसाठी बंद राहील। या मेसेजचा अर्थ असा होतो की शासनाने लाभार्थ्यांच्या याद्या फायनल केल्या असून बँकांकडे निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। सहसा असा मेसेज आल्यावर पुढच्या 24 ते 48 तासात पैसे खात्यात येणे अपेक्षित असते। मात्र यावेळी तांत्रिक पेच निर्माण झालेला आहे। आम्ही जेव्हा या संदर्भात तहसील कार्यालयात विचारणा केली असता तेव्हा वरिष्ठ स्तरावरून काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत। पहिली अडचण म्हणजे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग। शासन आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब करत आहे। ज्या दिव्यांग बांधवांनी आपले UDID कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही किंवा ज्यांचे बँक खाते सीडिंग झालेले नाही, अशा लाभार्थ्यांचा डेटा पोर्टलवर स्वीकार्य नाही। दुसरे कारण म्हणजे जानेवारी महिन्याची पेन्शन आधीच उशिरा वितरित झाली होती, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा डेटा प्रोसेस करताना सर्व्हरवर मोठा तांत्रिक ताण निर्माण झाला आहे। यामुळे पोर्टलवर मेसेज येऊनही प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास विलंब होत आहे। मित्रांनो, मला जाणीव आहे की हा विलंब तुमच्यासाठी किती त्रासदायक आहे। आज 2,500 किंवा 1,500 रुपये ही तुमच्यासाठी केवळ सरकारी मदत नाही, तर तो तुमचा सन्मानाचा आधार आहे। एखाद्या निराधार आजीला रेशन आणायचे असते, तर एखाद्या दिव्यांग बांधवाला आपल्या औषधांची गोळी विकत घ्यायची असते। जेव्हा पैशांची गरज असते आणि बँक खाते शून्य दाखवते, तेव्हा होणाऱ्या वेदना प्रशासकीय अधिकाऱ्यांना कदाचित समजणार नाही, पण तुमच्या या चॅनलला तुमची व्यथा पूर्णपणे समजते। ही पेन्शन वेळेवर मिळणे हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळावा यासाठीच आम्ही ही अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून तुम्हाला शारीरिक कष्ट सोसून बँकेचे हेलपाटे मारावे लागू नये। आता मुख्य मुद्द्यावर येऊ, म्हणजे पैसे कधी मिळणार। तहसील कार्यालयातून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ही प्रक्रिया थांबलेली असली तरी सोमवारपासून लाभ वितरणाला गती मिळेल। येत्या 10 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा होण्याची 99% शक्यता आहे। ज्यांचे कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना सर्वात आधी लाभ मिळेल, त्यामुळे लाभार्थ्यांनी 15 तारखेपर्यंत थोडा संयम ठेवावा ही आमची विनंती आहे। मित्रांनो, जर तुमचे आधार कार्ड हे लिंक नसेल तर उद्याच आपल्या बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना आधार मिळेल। अशीच खरी, अधिकृत आणि पुराव्यासहित माहितीसाठी शासकीय योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।